खोकला, सर्दी, ॲलर्जीची लक्षणं काय आहेत आणि श्वास लागणं किती गंभीर असू शकतं आणि हे क्रॉनिक आहे हे आपल्याला कसं कळेल? नक्कीच आपण याविषयी चर्चा करूयात। तर आपल्याला जसं माहिती आहे की सामान्यपणे आपल्याला नाकामधून पाणी वाहणं, खोकला होणं, मग तो कोरडा खोकला होणं किंवा कफयुक्त खोकला होणं, सोबत कधी-कधी डोकं दुखणं, अन्नाचं पचन नीट न होणं, अजीर्णासारखे विकार होणं, त्याच्यानंतर अन्नाची चव न लागणं यासारखे विकार देखील याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात। तसंच सर्वसामान्य बोलीभाषेमध्ये आपण जे गॅसेस, ॲसिडिटी असे जे विकार म्हणून ओळखतो ते देखील ह्याच्यामध्ये होऊ शकतात। आणि आपण जर ह्याची पहिल्यांदाच चिकित्सा नाही केली तर पुढे हा आजार गंभीर होतो आणि मग आपल्याला फुफ्फुसांचे किंवा हृदयाचे आजार देखील बघायला मिळतात। तर आपण त्याची योग्य चिकित्सा केली पाहिजे। आपण आयुष्शक्तीमध्ये मेन म्हणजे नाडी परीक्षा करून आपण व्याधीचा आधी निदान करतो आणि मग त्यानंतर चिकित्सा करत असतो। तसंच आयुर्वेदामध्ये जे सांगितलं आहे की दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न परीक्षा याद्वारेही आपण रुग्णाचं परीक्षण करत असतो। तर दर्शन म्हणजे काय की प्रत्यक्ष रुग्णाला पाहणं, त्याला काय झालं आहे त्याला प्रत्यक्ष पाहून आपल्या ज्या इंद्रियांनी त्याचं परीक्षण करून, त्याच्या इंद्रियाचं परीक्षण करून आपण ते निदान करत असतो। दुसरं आहे स्पर्श परीक्षा की त्याच्यामध्ये आपण नाडीवरती स्पर्श करून त्याचं निदान करत असतो, काय कुठला दोष बिघडला आहे हे जाणून घेत असतो। उदर परीक्षा आहे, उरह परीक्षा आहे, अशा प्रकारे स्पर्श परीक्षेने आपण ते एक्झामिनेशन करत असतो। आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रश्न परीक्षा। तर ह्या प्रश्न परीक्षेमध्ये आपण त्या रुग्णाला त्याचा जो इतिहास आहे आजपर्यंतचा आहार विहाराचा, त्याच्या व्यवसायाचा ह्याचा आढावा घेतो। लक्षणं कधीपासून चालू झाली, आजार किती गंभीर आहे का आत्ता नुकताच झाला आहे याविषयी आपण जाणून घेतो। तसंच त्या रुग्णाचं शारीरिक आणि मानसिक बल ह्याचा देखील आपण विचार करतो। शिवाय तो रुग्ण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचा देखील प्रभाव त्याच्यावर पडत असतो, त्या हवामानाचा, ऋतूंचा त्याचाही आपण विचार करतो। अग्नी परीक्षा जे जसं मी म्हटलं की जाठराग्नी जे अन्नाचं पचन करत असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला शरीराला जे नेसेसरी घटक आहेत ते मिळत असतात, तर त्या सगळ्याचा विचार करून आपण ह्याचं निदान करतो आणि मग त्यानुसार ह्याचं गांभीर्य ठरवत असतो।